तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी SP मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. 9:13 झाल्यात. ऑर्डर पडते पण अशी पडते की काय सांगू. 3 किलोमीटरचा पिकअप, 1 किलोमीटरचा ड्रॉप. काय माझ्या संग होतं. ओलानी काय लिंबूडाव केला काय माहिती. असं काय हरकत नाही. तर आज आपण 8:30ला काहीतरी आलतो. 1 तास लागला आपल्याला. 1 तासाच्या वरच लागला किंवा पाऊण तास म्हणून किंवा राऊंड फिगर 1 तासच म्हणू. काय एवढा वेळ लागला तर CNGची लाईन आज भरपूर आहे. कुठलं तरी CNGचा पंप बंद आहे आज, त्यामुळं आज लाईन खूप आहे. बघू शकता ही जी लाईन आहे बघता का, जिकडंपर्यंत तुमची नजर जाते तिकडंपर्यंत वंडर सिटीला गेली लाईन एवढी लांब आहे. त्यामुळे मला वेळ लागला. माझं झालं CNG भरून, तेवढा वेळ गेला माझा. म्हटलं बघू अजून नाही का, टाईमपास. म्हटलं किती लांब लाईन आहे तर तेवढीच आहे अजून, म्हणजे कमीच होणार आहे. तर हे का झाले, कुठला तरी पंप बंद आहे. त्या पंपामुळं, ते पंप बंद असल्यामुळं काय होतंय, दुसरीकडं गर्दी होती. तर काय माहित कुठला पंप बंद आहे. 3 चौकातला बंद असं मला वाटतं, किंवा मटापासला KK मार्केट चौकातला किंवा नरेतला नियर बाय 2-3 जवळ आहेत. त्यापैकी कुठलं तरी बंद असेल. बापरे, तर बंद झाला ऑलरेडी. त्यामुळं दुसरा लोड येतो, जे की चांगलं आहे. त्यांची कामं चांगली होती. पण विषय असं होतं की आपल्याला वेळ लागतो. अर्धा 1 तास, 1 तास, पाऊण तासच्या वर 1 तास, असं काय हरकत नाही. तर चला आजची सुरुवात करूया. 200 रुपये CNG भरले. 1600 रुपयाला किती वेळ लागते किती नाही. आय होप लवकरात लवकर हो. आणि छोटे ऑर्डर मारत बसलं, माझं डोकं आलतं. आणि नाही मारले तर मग ऑर्डर पडत नाही. करू काय कळा नाही. ओलाची 166 रुपयाची ऑर्डर होती. ॲक्सेप्ट करू पण निघून गेली. असंच होतं. रॅपिडो आणि ओला दोन्ही एकत्र पडले. काय होतं काय माहिती. मुद्दा म्हणून तुम्हाला बी असं हे आलं असेल बघ एक्सपिरियन्स. ड्रायव्हर लोकांना सांगतं की ऑर्डर नसतात असले तर एकदम दोन्ही 3 ॲप्लिकेशनवर 3 एकत्र पडतात. ह्याला हात लावतात, त्याला हात लावा असं होतं. ह्याला हात लावसोपर्यंत त्याचा पॉपअपमध्ये येतो आणि निघून जातो. धड हा बी नाही भेटत, धड तो बी नाही भेटत. असं होतं. असं ड्रायव्हरचं जीवन असंच आहे. काय सांगावं. जे होईल ते होईल भाऊ. 500 तर 500, 1000 काय विषय नाही आहे. आपलं जे नशिबात किंवा जे पदरात आहे तेवढंच भेटणार. जास्त किती काही करा, जे व्हायचं ते होणार, ते कोण बदलू शकत नाही. तर बघूया आज काय होते काय नाही. आय होप 1000 रुपये झाले तरी म्हणायचं देव पावला. कारण कंडिशन अशी चालू आहे की ऑर्डर असून सुद्धा हाताला लागत नाही. आणि 50 करून 2000 करायचे म्हणल्यावर लय स्ट्रगल आहे. पण करू आता, काय हरकत. बघू काय होतं. 1600 तर होईल. तर मित्रांनो सुरुवात झाली लगेच. धनगोडीला गेलो आपण लास्ट बस स्टॉपला. काय होते काय म्हणतात, अडखळल्या तर होतं. झोप झाली. आता कधी बी उठतो, कधी बी येतो माहिती आहे का, कधी बी जातो. काय होईल ते होईल, जाऊ दे. आपल्या पाऊस वैताग आलाय, कटाळा आलाय. रोज एकच काम केलं ना कटाळा येतो. काय माणूस आहे राव, काय विषय नाही. ऑर्डर पडलेली रॅपिडोची लास्ट बस स्टॉपवरनं कुमार पॅसिफिक मॉलच्या इकडं. आता आपण कुमार पॅसिफिक मॉलला. आता इथनं आपण स्वारगेटला जाणार आहे. बघू कोण भेटते काय. स्वारगेटवरनं कोण ना कोण भेटेल. आय होप. बघू आता पुढं अवघड आहे. शनिवार रविवार आहे, त्यात उन्हाळा संपला आहे. जून बघू आता चालू आहे. तारीख किती आहे? 14. उद्यापासून शाळा सुरू होणार आहे. त्यामुळे उद्यापासून रविवार आहे. परवापासून शाळा सुरू होणार आहे. उद्या सुट्टी आहे. रविवारी कोणी शाळा चालू केली. 15 म्हणजे 15 नाही होती. 15ला रविवार असेल, 16ला होतं. तर 16 जूनपासून चालू होणार आहे. त्यामुळं उद्या दिवस सुट्टीवर जरा आराम करतो. सोमवारपासून फुल पळापळी. 1600 जर पटपट झाले तर मग 2चं आपण कंटिन्यू ठेवू. पहिलं जसं बोलेल मी तसं. पहिलं बघू जरा 2-3 दिवस धंदा कसा आहे कसा नाही का. शाळा चालू होईल आणि मग बघू काय होते काय नाही. पण माझ्या डोक्यात चाललंय 2चा आकडा 2 रोज करायचं. तर त्याचं पुढं पण पहिलं 1600-1700 आपलं डेली टार्गेट होतं. तर ते नंतरची गोष्ट आहे. आता सध्याची ही गोष्ट आहे की आजचं काय होतं, आजचं होतं का नाही ते बघायचं आहे. आत्ता आपल्याला जायचं स्वारगेटला. आता बघूया कोण भेटतं का नाही. 100च्या पुढं ऑर्डर भाऊ. छोटी ऑर्डर परवडतच नाही. पिकअप लांब पडतं ते. 100 मीटर दाखवतात, 1-1.5 किलोमीटर नेतात. असले फर्स्ट बिगिनिंग चालू आहे. नवलवरची काय सांगू. चला तर मित्रांनो इकडं लावलं आहे. इकडं तर ऑलरेडी लावले आहे. याचा अर्थ जेवणाचा टाईम झालेला आहे. वाजल्यात 12:24, 12:30 वाजल्यात. आत्ता आपण आहोत फुरसुंगीमध्ये. आणि आत्तापर्यंत टोटल 700 रुपये झाले. ती ठीक आहे, नॉट बॅड. वाटलं नव्हतं होईल पण झाले. कालचा प्रवास बोल म्हणजे होईल नाही का.
झाले, ते नशीब म्हणायचं आपलं. आणि 1600 करायचे म्हणलं, अजून 900 रुपये करायचे. तर जेवण करूया आणि बघूया जेवणानंतर किती होतात किती नाही. आय होप लवकरात लवकर 900 रुपये व्हावं, जेणेकरून पुढचं टार्गेट मारला रिकामा नाही का. तर जेवूया आणि भेटूया जेवणानंतरच्या पहिल्या ऑर्डरला. बघूया जेवणानंतर 1ला जेवण होईल, 1 नंतर पहिली ऑर्डर कधी पडते. जेवणानंतर आपल्याला 60 रुपयाची काहीतरी ऑर्डर पडलेली. ती अशा ठिकाणी होती, म्हणजे गावात होती फार. तिकडनं मला MT यावं लागलं फुरसंगीच्या मेन बस स्टॉपपर्यंत. तिथनंच पिकअप होता. ड्रॉप 3 किलोमीटर होतं फार गावात. एवढं 2-2.5 वर्ष काम केलं, कधी मला तिकडे ऑर्डर पडली नाही. आज पडली. फुल गाववाला फील होत होता. दिसायला सगळं चांगलं होतं, निसर्ग नाही का एकदम गावालाच होतं, गावालाच फील होतं सगळं. गावाला आल्याचं वाटत होतं, चांगलं वाटलं. पण MT यायला लागलं त्यामुळे थोडं वाईट वाटलं, पण ठीक आहे म्हटलं, काय हरकत नाही. लगेच ओलाची ऑर्डर होती, 245 ऑर्डर पडली. पिकअप करायला गेलो 1-1.5 किलोमीटर. तर लोकेशनला गेलो, फोन लागला नाही आणि नंतर 5 मिनटात ऑर्डर कॅन्सल झाली. पण रॅपिडोची कृपा, रॅपिडोने आपल्याला ऑर्डर दिली 222 रुपयाची, जे की खराडे गावात. आत्ता आपण खराडे गावात आहोत. हे समोर PMT चौक, खराडेचं बँक शेवटचा बस स्टॉप. तर तिथं आहोत आपण आता जस्ट तिथं एकाला ड्रॉप केलेला आहे. आणि ऑर्डर असे पडतात की काय सांगावं, मागास सारखे पडले पाहिजे 250 रुपये. तर बघूया नेक्स्ट ऑर्डर कधी पडते कधी नाही. आतापर्यंत मला वाटतं 200 आणि ते 50, 250, 700, 800, 900, 950, 1000 रुपये झाले. काय ऑर्डर पडतील आता, काय मोठी ऑर्डरच पडणार, छोट्याच ऑर्डर पडल्या आहेत. मोठी ऑर्डर पाहिजे, छोटे करत बसलो तर मग 1000 बी व्हायचे नाही. 1000 झालेत, अजून 1000 व्हायचे नाही असं म्हणतो मी. तर टोटल आत्तापर्यंत 1000 रुपये झाले असं समजूया आपण, 10 इकडे तिकडं. तर अजून 600 रुपये करायचे आहेत आणि वाजल्यात 2:35 नंतर 600 रुपये करायला किती वेळ लागतो ते नाही बघायचं. जर छोटे ऑर्डर मारत बसलो तर 3 तासात बी होईल 600 रुपये. एका तासात 3 ऑर्डर होतील बरं का. 150-200 रुपये होतील समजा एका तासात 4 ऑर्डर. नाही एवढं जाऊ दे, ठीक आहे. काय ना आपल्याला काय करायचं आहे, उगाच कसला वैतागवाडी. 2 किलोमीटर पिकअप, 2 किलोमीटर ड्रॉप, काय 48 रुपये भेटतात. काय परवडलं सांगा. 4 किलोमीटर पळायचं आणि 48 रुपये भेटणार. आणि तिथं बी गेले कस्टमरची नखरे असतात, इकडून घ्या तिकडून घ्या, खड्डा बघा, स्पीड ब्रेकर बघा, हे बघा ते बघा, गाणं होईल हे बघा ते बघा. आहे तर वैतागवाडी राहतात. त्यामुळे छोटे ऑर्डर नको उचलू वाटतात. लोक आपले ऑर्डर छोटे ठीक आहे, ते बी काय पैसे आहेत नाही असं नाही, पण कस्टमरला स्वतःला शान समजते. माहीत नाही का काय प्रत्येक नाही काय म्हणजे त्याची ऑर्डर छोटे असो मोठे असो, पण आता माणूस आहे, प्रत्येक माणूस वेगवेगळा असतो. त्यातच मजा आहे. आता काय बोलायचं, चला जाऊ दे, काय हरकत नाही. हेच तर जीवन आहे मित्रा, असंच जगायचं असतं. कोणाच्या शिव्या खायच्या असतात, कोणाला द्यायचे असतात. शिव्या देत जगायचं. काय आता अन्न खायचं द्यायचं थोडं होतं, शिव्या खात जगायचं. वाईट दिवस चालेल मित्रा, काय करू. हप्ते फेड पुढं 1000 रुपये झालेत आणि माझा पण बुगा झाला आहे. 1000 रुपये कमवायलाच पाटण हात पहिले दुखतं ते. पण 600 रुपये केल्याशिवाय तर काही घर जाणार नाही आपण. इथनं जरी ऑर्डर पडली ना आपल्याला स्वारगेटला 300 रुपयाची पडेल. तिथनं कात्रजला ये जा केलं 2दा 600 रुपये होईल, काय विषय नाही. तर बघू काय होते काय नाही. भेटूया नेक्स्ट ऑर्डरला आणि बघूया 600 रुपये कसे नाही. हे 600 रुपये 12पर्यंत व्हायला पर्यंत, त्या 2-2.5 तासात 400 रुपये व्हायला पर्यंत, जे की बघा 49ची ऑर्डर होती मागाची 48ची, आता 49, 1 रुपया वाढवला आहे. 1 रुपये कस्टमरने कुठल्या नाही का असं रॅपिडमध्ये सिस्टम असते. ड्रायव्हर सॅटिस्फाईड नाही एवढ्या पैशात, तुम्ही त्याला पैसे वाढवून देऊ शकता का. मग ते पैसे वाढवतात, वाढवून कस्टमरने किती वाढवतात 1 रुपये. तुम्हाला काय वाटतं, तो एखादा ड्रायव्हर आहे तो 48 रुपयात आला नाही, 49 रुपयात येईल का तुमच्याकडं. काय 10 रुपये लावा, जरा वजन टाका ऑर्डरमध्ये, वजन टाका. 10 टाकले की तो ड्रायव्हर लगेच पळत येणार. वजन पडतं जरा पैशामध्ये. 1 रुपये वाढवलं कोण येईल का सांगा. 48चे 49 केलं, 49 जरी असलं तरी लोक 50 करतात, राऊंड फिगर.
तरी कष्ट लोक जात नाही. जेव्हा 60-65 करायचा 55 केलं तरी जात नाही. 10 वाढवले तर जातात ड्रायव्हर लोक. माझं बी असंच आहे. हे बघा 1.5 किलोमीटर पिकअप, 2.5 किलोमीटर ड्रॉप 46 रुपये, 2.5, 3, 4 किलोमीटरला 46 रुपये. कसं परवडायचं सांगा? काय का सोपं नाही बा ड्रायव्हरचं काम, अवघड आहे. हाता पाहिजे बघू झालं. असो, भेटू नेक्स्ट ऑर्डर. तर फायनली मित्रांनो आपण आता जस्ट पार्किंगला आलो आहे आणि पाऊस टिप टिप पडायला लागलेला आहे. 1-2 मिनिटात असला फास्ट पडत ना, आपल्याला जर्किंग घातलं पाहिजे. 5 वाजून 14 मिनिटं झाल्यात. आता जस्ट पार्किंगला आलेलो आहे आणि आता सगळं आवरावर करून निघायचं आहे. सेकंड आता जर लास्ट ऑर्डर होती ना, स्टेशनवरनं बिबेड दिली होती, पण कस्टमरचं म्हणणं होतं की आम्ही नाही का मीटरने येणार नाही. पहिले सांगितलं हा म्हणले, नंतर 1-1.5 किलोमीटरवर जाऊन कॉल तरी फोन केला, त्यांनी बुकिंग केलं. मग ते माझी बोलले नाही असं नसतं, जेवढं दाखवतं तेवढं. म्हणलं असं नाही, 1 एप्रिलपासून बदललं हे ते. त्याचं रट्टा होतं सगळं झालं, पण ते कन्व्हिन्स नाही झाले. नाही म्हणले ठीक आहे काय हरकत नाही, मीटरला 30 रुपये आले तेवढं द्या आणि तुमची इच्छा पुढं कंटिन्यू करा, नाही तो मग उतरू शकता म्हणलं. ते म्हणजे उतरतो. ठीक आहे म्हणलं उतरले 30 रुपये घेतले, आलो. तिकडनं काही रिटर्न ऑर्डर पडली नाही, सगळं ऑपोजिट डायरेक्शनला पडवते. पण म्हणलं ठीक आहे. 200 रुपये होत होते, पण ओलाला 150 रुपये दाखवते. ओला रेट खालीवर करतं, त्यामुळं मीटरच टाका प्रत्येक वेळेस. ओलाच्या नादाला नका लागू. असं जर प्रत्येकाने केलं, कस्टमरला सांगितलं की मीटरनेच ये नाही तर उतर, ते त्यांना कळायला वेळ लागेल. थोडा कळलं तर मग पुढं समजून त्यांना. मग सांगितलं बा पैसे वाढतात, मग वरती खाली होत राहतात. नाही म्हणलं असं तसं आम्ही रोज जातो. कोण इथे रोज लोक त्यांना विदाऊट मीटरने देतात काय माहिती. आम्हाला प्रॉब्लेम होतो असं. तुम्ही म्हणसाल इथं तुझं नुकसान झालं नाही का, तुम्ही म्हणतो इथं तुझं नुकसान झालं. ठीक आहे, नुकसान तर नुकसान भाऊ. पैशासाठी काम नाही करत आपण, एन्जॉयमेंटसाठी काम करतो. पैसे पाहिजे नसतात नाही असं नाही, पण असं बी नाही की भाऊ स्वतःचं नुकसान करून कमवायचं. मग काय फायदा? त्यापेक्षा दुसरं कोणतरी भेटलं असतं. नाही भेटलं तरी आपलं नशीब खराब म्हणायचं. पण कोण ना कोण भेटलं असतं तर चांगली झाली असते ना भाऊ, काय विषय नाही. पण असं नुकसान करून कमवण्यात मजा नाही आहे. त्यापेक्षा पाऊस लागेल मला, मागच्या सीटवर येऊन बसलो मी. असं नुकसान करून स्वतःच हे नाही करायचं, आपल्याला कमवायचं नाही. आपल्याला काय असेल ते भाऊ ऑफिशियली 17 नाही म्हटलं तर म्हटलं मीटर किती नाही जातं तुला माहीत असेल सांग म्हटलं. 23 का 25 नाही, 23-25 नाही म्हटलं, 17 नाही. हे बी माहीत नव्हतं बरं का मीटर किती नाही. आणि चाललाय ओला उबेरच्या ह्याच्याने, ओलाच्या रेटने. ओला काहीच सांगून ओला उद्या 30 नाही येणार आहे का? पण तो मशीन नाही दादा, ते 17वालाच बरं होतं. मला रेट माहीत नाही, काय माहीत नाही. ओला काही सांगा, ओलाच्या हिशोबाने जातं. ओला उद्या 2 किलोमीटरला 100 घेईल, ते झालं का तुम्ही 50 द्यायला नाही म्हणतात. किती 50 एवढं कुठं असतंय का? 10 रुपये जातं असं म्हणतात काही काही लोक. लय लोक इडीत काय सांगावं तुम्हाला किस्से लोकांचे. मला भाऊ पटलं नाही. आपल्या मनाला पटत नाही तर डायरेक्ट कस्टमर उतरवतो. पहिले त्यांना प्रेमाने सांगतो असं असं एवढं होईल, पटत असेल तर बघा, नाही तर राहिलं म्हणतो. प्रेमाने सांगून बी ऐकत नसेल तर बघा. असं बी नाही काय हाकलतो, प्रेमाने सांगतो बघा मला पटत नाही राहू दे म्हणतो, तर उतरून जातो. तुमची इच्छा म्हटलं. 30 रुपये झाले, 30 रुपये दिले त्यांनी, निघून आलो. नाही पडली ती वेगळी गोष्ट आहे, पडलं असतं तर काहीतरी झालं असतं आपलं. पण ठीक आहे, काय हरकत नाही. मला बी असंच वाटतं की बाकीच्यांनी मी असंच केलं पाहिजे, कारण समजलं पाहिजे लोकांना बी. जिथं 190 होतं ते ट्रॅफिक लावून 150-200 रुपये होईल. 12 का 13 किलोमीटर होतं, खालीवर 200 रुपये झाला. मग कोण कोणाचं नुकसान करून घेईल? मी म्हणतो मी माझं नुकसान का करू? तुम्ही जर ड्रायव्हर असता, तुम्ही तुमचं कुठलंही तुमचं जसं 10,000 पगार असेल, तुम्हाला 9,000 पगार दिले तर तुम्ही ॲक्सेप्ट करणार आहे का? नाही करणार, साहजिक आहे. किती चांगले उदाहरण द्या, वाईट उदाहरण द्या, त्यांना सांगत नाही. असं भांडलं बिलं नाही. ऑफिशियली बोललो, ते बी ऑफिशियली बोलले मला तुम्हाला जास्तीत जास्त 10 रुपये वाढून देईन. 10 रुपयात काय होतं रे? त्याला 130 दाखवते, तो 140 देईन असं त्याचं म्हणणं होतं. म्हणजे काय कुठला हिशोब आहे हा? मला काय कळत नाही आहे. आणि जेव्हा मी ड्रॉप केलं तर 155 दाखवते तिथंच जागेवर. आता मला हिस्ट्रीमध्ये बघितलं तर तुम्हाला ते 155 रुपये काहीतरी दिसतं. मला वाटतं त्यानंतर अधिक ऑर्डर मारली, काय माहीत मारली का नाही काय माहीत नाही, लक्षात नाही. मारली असेल एखादी छोटी मोठी नाही मारली. म्हणलं जाऊ द्या बा. तिथनं मग आलो एमटी. नाही परवडत. पण स्वतःचं असं नुकसान करून म्हणजे बळच नाही करायचं म्हणून करायचं काम, ते आपल्याला नाही परवडत. एन्जॉयमेंट करत काम करणं त्याच वेगळी मजा आहे. माझ्यासारखे विचार करणारे बरेच लोक असतात जे त्यांना बऱ्याच लोकांना पटणार, बऱ्याच लोकांना काय स्वतःचं नुकसान करून देतं, काय भाषण देतं, काय फायदा. तुमचं बरोबर आहे.
माझं बरोबर आहे. चुकतंय कोणाचं? यूट्यूबचं ॲप्लिकेशन नव्हतं बनवलं पाहिजे. आजचा व्लॉग इथं संपूया. भेटतोय नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत शुभरात्री. बाय.